हां मामा लॉक करायचं, लॉक वगैरे विचारून आमचा मामा रेडी झालाय लेकीच्या पूजेसाठी. सत्यनारायणाची पूजा आहे. ओके कोणाची आहे? जावयाची लेकीची. घंटी घेऊन जाते, घंटी घंटी देवाऱ्यात. सो मी रेडी आहे, मामा रेडी आहे, मामी रेडी होऊन गेल्यात आणि धीरज अजून झोपा काढतोय. मीटर सायकल घेऊन जातो, मोटरसायकल. आम्ही दोघं रेडी. तुमचा भाचा सांगा जरा, शिकवा जरा काहीतरी भाच्याला. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आता आम्ही रेडी वगैरे झालोय, मामा मामी. आणि आजचा दिवस आज स्वीटीच्या निखिल दादाच्या ऑफिसचं इनॉग्रेशन आज आहे. तो मामा आणि मामी सकाळीच गेलेत आणि आम्ही घरातच आहोत अजून. धीरजला लेट झालेलं, त्याने लेट आंघोळ केली कारण की तो त्याच्या आधी ऑफिसच्या पूजेसाठी सामान घेऊन गेलेला, त्याच्यामुळे त्याला लेट झालं. आता आम्ही निघालोय. आता आम्ही थोडा वेळ त्या पूजेच्या इथे जाणार आणि तिथून नंतर मग अजून एक छोटंसं काम आहे ते करून मग परत संध्याकाळी आम्ही पूजा तर सकाळीच होणार आहे. ते इनॉग्रेशनचं फंक्शन किंवा काय बोलतो ना काही असं हे भेट, हां ते, तर ते संध्याकाळी आहे. तर संध्याकाळी परत आम्ही चेंज करून जाणार आहे. तर त्याच्या आधी आम्ही तुम्हाला भेटतो क्लिनिक काय बोलते मी, ऑफिसवरती निखिलच्या. ओके. आणि तुम्हाला आम्ही ऑफिसची टूर पण देतो, रिनोव्हेटेड ऑफिसची. हो ठीक आहे, चलो बाय बाय. मी पूर्ण ट्रेडिशनलमध्ये आहे. यू कॅन सी. धीरज माझा आउटफिट दाखव हां नंतर. आणि हा बघा, ह्याला थंडी वाजते. जाड टी शर्ट हा दिदीनी मनालीवरून आणलेला टी शर्ट आहे. बाहेर पाऊस खूप पडतोय, थंडी वाजते. ॲक्च्युली मला पण वाजते, पण मी नाही घालू शकत. पकड, हे दिसतंय पूर्ण. हो, हे दादाने घेतलंय मागच्या, कशाला घेतलेलं, भाऊबीजला. चला इकडे बघ. हौशी वाटत. हो कशी आली बघ, थांब दाखवतो तुला. हे मोनालिसा. मोनालिसा झाला बघ. किती आलाय त्याच्यामध्ये? मोनालिसा दिसते बघ. खरं ते तसंच वाटतंय बघ तुझ्या. फायनली ऑफिसमध्ये पोहोचलो. पूजा चालू आहे. एवढा आतमध्ये धूर आहे. ह्या माणसाने मला रडवलेलं आहे. काय तुम्ही रडवलं? मामीने नाही रडवला. मामी सुंदर दिसत. आणि हे रांगोळी कोणी काढली मामी? रांगोळी कोणी काढली? हां तुम्हाला दाखवतो रांगोळी. आमच्या मामींची पोच रांगोळी काढतानाची. अंधार येतोय मामी. काढून झालेल्या रांगोळीवर बसून काढून झालेल्या रांगोळीवर बसून कसं वाटतंय? या निखिल दादाच्या आई म्हणजे स्वीटीच्या सासूबाई. आणि हिने रांगोळी काढली. तू काढली आहेस ना रांगोळी तू काढलीस ना? तू मध्ये नको येऊ. इथे स्वीटी यांची इथे पूजा चालू आहे. बिचारे मामा फोटो काढून परत एडिट पण करत बसले. हे बघ स्वीटीने बनवलंय. हे स्वीटी हे तू विणलंयस ना? हो, हे मी नाही विणलं, हे मी विणलंय. हे दीदीने विणलंय. अच्छा, ही दीदीने. हे मी विणलंय. नाही इथे. आणि ते खालचं हे वाला ते पण दीदीने विणलंय. समईची हे. सो आम्ही आता संध्याकाळच्या फंक्शनला आलोय. संध्याकाळ म्हणजे ऍक्च्युली आता रात्र झाली. तर अशा पद्धतीने आम्ही सगळे
नटून थटून ह्या फंक्शनला आलेलो आहे. ऑलमोस्ट फंक्शन संपलंय पण ऑलमोस्ट म्हणजे ऑफिस टूर बाकी आहे ती आता तुम्हाला स्वीटीज देईन. आता आम्ही सगळे खायला नाही असं कसं बरं असू द्या आता मग आता US म्हणून माझ्या हातातलं दिलं दिलंय आता माझा नाही. एक खा बाई हा तू आहेस म्हणून तुला दिलंय बघ. आणि मला म्हणतोय साताऱ्यात एक्स्ट्रा आणि हे एक्स्ट्रा ते एक्स्ट्रा. ब्लॉग सुरू करूया. रात्रीचे किती वाजलेत? 9, 9:15, 9:30 माहिती नाही किती वाजलेत. बोला पण आता ह्या तुम्ही बोला. आता सगळं खाऊन पिऊन सगळ्यांचं झालंय. सगळे येऊन जाऊन घरी गेलेत आपल्या. आता आमच्या मॅडम देणार आहेत ऑफिस टूर. काय मग स्वीटी मॅडम? हे आमचं ऑफिस CA निखिल राऊत असोसिएट्स. आज त्याचं रिन्युएशन करून ओपनिंग केलं आता परत रिओपनिंग. हे एंट्री आहे आपली. इथे वेटिंग एरिया आहे. वेटिंग मध्ये हाच माणूस असतो नेहमी. आमचा डमी येतो या. येस. इथे आपण आलो आता बुके झालेत सगळीकडे त्यामुळे आपलं गार्डन झाले. इथे काय ते मोठे टेबल येस इथं वर्क स्टेशन आहे. बॅक ऑफिस इथे चालणार. इथे बॉस टेबल आहे म्हणजेच निखिल म्हणजे निखिलचा. येस निखिल दिसेलच थोड्या वेळात तो कामात आहे. निखिलचा बॉस टेबल इथे राहील. हा ऑफिसचा CEO टेबल आहे. जे काही मॅनेजमेंट असेल क्लायंटचं ते इथून होईल. इकडून दिसते तुम्हाला मागे ही मीटिंग रूम आहे. कॉन्फरन्स रूम. इथे सगळ्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतील मीटिंग्स असतील त्या इथे होतील. थँक्यू. मी काय म्हणते आपण जर हे सगळे बुके एवढे जेवढे गार्डन झाले त्यांचे जर आपण जाऊन असं विकायला प्रॉफिट आहे ना चांगले 5-50 हजार येतील ना. हो जाऊया. उद्या जाऊ नका आपण थांबू. स्टॉल लावू. स्टॉल इकडे बघ केवढे अजून. हो इथे ना. तू हे उघड. इकडे हे मी लोकांनी आणले हे. आवड्या मम्मीला जे पाहिजे होतं मागची आपण ह्यांच्याकडे जाऊन नाही का म्हणत होतो दिवा ठेवायला. अरे आवडला. खूपच मस्त. थँक्यू. खूपच सुंदर आहे. हो क्लासिक. कलर आपण ह्यांच्याकडे नाही का ठेवत होतो दिवा ठेवायला हवं होतं. खूप छान आहे. आवडला ना. अजून देऊळ बनायचंय तिथे पण खूप छान. मंदिर केलंच नाहीये. वेगळं काहीतरी असं असलं तर खूप छान वाटतं. हो हो नाही तेच आम्ही छान वाटतं. आणि हे कसं कुठेही ठेवू. मंदिरातही ठेवू शकता आणि शो पीस मध्ये पण ठेवू शकता. ऍक्च्युली आम्हाला हे खूप शोधलं पण बॉम्बे स्टोर मध्ये कशा जरा अँटिक गोष्टी मिळतात ना तिथे आम्हाला हे शेवटी आवडलं लास्टला. थँक्यू. काय घ्यावं हे घेतलंय ते असं वाटतं नाही हे नको म्हणजे काय घ्यावं ते कळत नाही. त्यामुळे काय आता इथे ना सातारचे कंदी पेढे. हा सातारच्या कंदी पेढ्यामध्ये लाटकरचेच किती आलेत हे बघा. पण आहे हे अजून पण शोधतो. तुम्ही हायवेला खाता ते पेढे सातारचे पेढे नसतात. हा पहिले तर म्हणजे जे हायवेला केले ना सातारचा कंदी पेढा सगळ्यात भंगार लागणार होता पेढा. ऑथेंटिक. खाऊन सांगा. कलर बघू. मेरे को भी देना. खरंच खूप सुंदर आहे. मी घेतला. तर अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस पूर्ण घालवलेला आहे आणि खूप हेक्टिक दिवस गेलेला आहे. आणि ते पूर्ण या फंक्शनमध्ये आमचे पायाचे तंबरे वाजलेले आहेत.
पायाचा आणि जीचा तंबोरा आणि तुंतुना तर झाला. आता आम्ही खूप आराम करणार आहे, झोपणार आहे आता. जेवणार पण नाहीये, ते खाल्लं ते बस बाबा पोट भरलं माझं. आणि उद्या सकाळी मुंबईला निघणार आहोत. हा तर जर आता ब्लॉग पुन्हा आपण मुंबईत भेटू. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर and subscribe. to our channel. Guys, good night, bye, and stay positive and healthy. Bye. बहुत ही ये आ गया ना एनर्जी. Yes.